बंधू भगिनीनो, आज मी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 1 वचन 18 ते 24 योसेफ येशूला आपला पुत्र म्हणून स्वीकारतो यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील या परिच्छेदात मत्ते वर्णन करतो की योसेफाशी विवाह निश्चित झालेली मरिया ते एकत्र येण्यापूर्वीच गर्भवती असल्याचे आढळले आणि म्हणून योसेफाने तिला गुपचूप सोडून देण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्याला तिला सार्वजनिक अपमानाला सामोरे जाऊ द्यायचे नव्हते. परंतु परमेश्वराचा एक दूत त्याला स्वप्नात दिसला आणि म्हणाला, दाविदाचा पुत्र योसेफा, मरियेला आपली पत्नी म्हणून घरी आणायला भिवू नकोस, कारण तिची गर्भधारणा पवित्र आत्म्यापासून आहे. तेव्हा योसेफाने परमेश्वराच्या दूताने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे केले आणि मरियेला आपली पत्नी म्हणून घरी आणले. योसेफ येशूला आपला पुत्र म्हणून स्वीकारतो या विषयावरील माझ्या मनन चिंतनाची सुरुवात मी बायबलमधील 5 नीतिमान लोकांच्या हृदयस्पर्शी कथांनी करू इच्छितो, ज्यांनी परमेश्वराच्या इच्छेचा शोध घेतला आणि परमेश्वराने त्यांना भरपूर प्रतिफळ दिले. 1. नोहा नीतिमान पुरुष होता. तो आपल्या पिढीत निर्दोष होता. नोहा परमेश्वराबरोबर चालत असे. उत्पत्ती 6:9. उपहास आणि संशय असूनही त्याने विश्वासाने प्रतिसाद दिला आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले. त्याच्या दृढ आज्ञाधारकपणामुळे मानवतेचे भविष्य वाचले. हे सिद्ध होते की जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतो तेव्हा तो प्रत्येक वादळात विश्वासू राहतो. 2. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्यासाठी नीतिमत्व गणले गेले. उत्पत्ती 15:6. त्याने परमेश्वराच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून आपले घरदार सोडले. त्याचा प्रवास आपल्याला शिकवतो की खरा विश्वास म्हणजे परमेश्वर जिथे बोलावेल तिथे जाण्याची तयारी ठेवणे आणि आपली वचने पूर्ण करेल, परमेश्वर आपली वचने पूर्ण करेल अशी अपेक्षा करणे. 3. दानिएल. जेव्हा दानिएलला कळले की त्या दस्तऐवजावर सही झाली आहे तेव्हा तो आपल्या घरी गेला आणि दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना करत असे आणि आपल्या परमेश्वराला धन्यवाद देत असे. दानिएल 6:10. त्याच्या वचनबद्धतेमुळे चमत्काराचे दरवाजे उघडले आणि हे आपल्याला आठवण करून देते की खरी भक्ती अंधाऱ्या परिस्थितीत सर्वात तेजस्वीपणे चमकते. 4. मरिया, येशूची आई. मी प्रभूची दासी आहे, तुमच्या वचनाप्रमाणे माझ्या बाबतीत घडू दे. लूक 1:38. परमेश्वराच्या योजनेवरील मरियेच्या या विश्वासाने तिला तारणाच्या इतिहासाच्या केंद्रस्थानी आणले. मरियेची श्रद्धापूर्ण संमती आपल्याला एका इच्छुक हृदयाची शक्ती शिकवते, जे भविष्य अनिश्चित दिसत असतानाही परमेश्वराला हो असे उत्तर देते. 5. पौल, पूर्वीचा शौल. ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणाचे बक्षीस मिळवण्यासाठी मी ध्येयाकडे धावत आहे. फिलिपिकरास पत्र 3:14. क्रूर छळ करणाऱ्यापासून ते निर्भय प्रेषितापर्यंत पौलाची कथा दाखवते की परमेश्वर अशा कोणाचाही उपयोग करू शकतो जो मनापासून त्याची इच्छा पूर्ण करू इच्छितो. या कथा आपल्याला दाखवतात की जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार वागताना येणाऱ्या सर्व अडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला भरपूर प्रतिफळ देतो. योसेफलाही असाच अनुभव आला जेव्हा त्याने परमेश्वराची इच्छा स्वीकारली आणि प्रभूच्या दूताने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे मरियेला आपली पत्नी म्हणून घरी आणले. परमेश्वराने त्याला परमेश्वराच्या पुत्राचा पिता बनण्याचा मान आणि विशेषाधिकार देऊन पुरस्कृत केले. येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला. त्याची आई मरिया योसेफाची वाग्दत्त झाली होती, पण त्याच्या एकत्र येण्यापूर्वीच ती पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती असल्याचे आढळले. तिचा पती योसेफ नीतिमान असल्यामुळे आणि तिला लोकांमध्ये अपमानित करू इच्छित नसल्यामुळे त्यांनी तिला गुपचूप सोडून देण्याचा विचार केला. पण त्याने या गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात दिसला आणि म्हणाला,
योसेफ, दाविदाच्या मुला, मरियला आपली पत्नी म्हणून घरी आणायला भिवू नकोस, कारण तिची गर्भधारणा पवित्र आत्म्यापासून आहे. ती एका मुलाला जन्म देईल. तू त्याचे नाव येशू ठेवशील, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल. हे सर्व घडले यासाठी की प्रभूने संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. पहा, कुमारी गर्भवती होईल आणि एका मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इमॅन्युएल ठेवतील, ज्याचा अर्थ परमेश्वर आमच्या बरोबर आहे. योसेफ जागा झाल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले आणि मरियला आपली पत्नी म्हणून घरी आणले. मत्ते 1:18-24. जेव्हा आपण आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा स्वीकारतो तेव्हा तो आपल्याला कसे प्रतिफळ देतो? आपण सर्वजण आपल्या भविष्यासाठी योजना आखतो, पण मग परमेश्वर आपल्याला कळवतो की त्याने आपल्यासाठी एक वेगळी योजना आखली आहे आणि आपण एका पेच प्रसंगात सापडतो. आपल्या योजनेनुसार आपल्या मार्गाने जायचे या आपली योजना सोडून परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करायचे. काही लोक परमेश्वराच्या हाकेकडे लक्ष देत नाहीत आणि आपलाच मार्ग निवडतात, पण त्यांना असे आढळून येते की त्यांच्या योजनांना कोणतेच फळ मिळत नाही आणि त्यांना अपयश व निराशा येते, ज्यामुळे त्यांना चिंता आणि दुःखाची भावना येते. आणि जोपर्यंत ते आपली चूक वेळेवर स्वीकारत नाहीत आणि आपल्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रायश्चित्त करत नाहीत आणि त्यांनी निवडलेला चुकीचा मार्ग सोडून प्रभूच्या दिशेने परत फिरत नाहीत आणि परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत, तोपर्यंत ते दुःखाच्या अवस्थेत राहतात आणि हळूहळू नैराश्याच्या गर्तेमध्ये जातात. परंतु जे आपल्या भविष्यासाठी परमेश्वराची योजना स्वीकारतात आणि आपली स्वतःची योजना सोडून देतात आणि परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावर आपला प्रवास सुरू करतात, ते आपल्या जीवनात समृद्धीचे पीक घेऊ लागतात आणि परिपूर्ण व आनंदी जीवन जगू लागतात. जेव्हा त्यांनी मरियला लोकांसमोर अपमानास्पद परिस्थितीत आणायचे नसल्यामुळे आणि तिला गुपचूप घटस्फोट येण्याची आपली योजना सोडून दिली आणि प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले व मरियला आपली पत्नी म्हणून घरी आणले, तेव्हा योसेफानेही असाच अनुभव घेतला. जेव्हा आपण आपल्या भविष्याची आपली योजना सोडून देतो आणि आपल्या जीवनासाठी परमेश्वराची योजना स्वीकारतो, तेव्हा आपल्यासोबत खालील गोष्टी घडतात. 1. यश. जेव्हा आपण परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो तेव्हा आपण आपल्या जीवनात समृद्धीचे पीक घेऊ लागतो आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यश अनुभवतो. 2. धैर्य आणि दृढ निश्चय. जेव्हा आपण परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो तेव्हा परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावर चालताना आपल्या मार्गात येणाऱ्या परीक्षा आणि संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि दृढ निश्चय आपल्याला मिळतो. 3. सामर्थ्य. जेव्हा आपण परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो तेव्हा अपयश स्वीकारण्याचे आणि अशा अपयशामुळे होणारे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळते. 4. इतरांसाठी एक उदाहरण. जेव्हा आपण परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो तेव्हा आपल्या धैर्यामुळे आणि लवचिकतेमुळे आपण इतरांसाठी अनुसरण करण्यासारखे एक उदाहरण बनतो. 5. परिपूर्णतेचे जीवन. जेव्हा आपण परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात परिपूर्णता मिळते, कारण परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केल्याने जे परमेश्वराच्या इच्छेचा स्वीकार करतात त्यांच्या जीवनात नेहमीच परिपूर्णता येते. 6. आनंद. आपल्या सर्वांना आपल्या जीवनात आनंदी राहायचे आहे आणि आनंदाने भरलेले जीवन जगायचे आहे. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात परिपूर्णता मिळते तेव्हा आपण आनंदाचा अनुभव घेतो. शेवटी जोसेफ येशूला आपला पुत्र म्हणून स्वीकारतो यावरील चिंतनाचा शेवट मी आयन मरांडी यांच्या ट्रस्टिंग गॉड वेन प्लॅन्स फेल या नीतिसूत्र 16:9 वर आधारित हृदयस्पर्शी कवितेने करू इच्छितो. कविता अशी आहे. प्रामाणिक राहा. तुम्ही सर्व काही ठरवले होते. स्वप्नातील नोकरी, ते नातेसंबंध, पदवी मिळवण्याची योजना, 5 वर्षांची योजना, सर्व काही व्यवस्थित वाटत होते. अचानक नोकरी हातातून गेली. ज्या परीक्षेत तुम्ही उत्तम यश मिळवले असे वाटले होते त्यात नापास झालात. ज्या नात्यावर तुम्ही तुमचे भविष्य घडवत होता ते संपले. आता तुम्ही त्या शांततेत अडकले आहात, विचारत आहात
परमेश्वरा काय झाले? जर आयुष्यात तुटलेल्या योजना आणि अनुत्तरित प्रार्थनांची मालिका वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही. पण काय होईल जर योजना अयशस्वी झाली तर? हाच परमेश्वराच्या योजनेचा भाग असेल का? मनुष्य आपल्या मनात आपला मार्ग आखतो, पण परमेश्वर त्याची पावले निश्चित करतो. नीतिसूत्रे 16:9. चला याचा अर्थ एकत्र समजून घेऊया. कारण कदाचित, फक्त कदाचित, तुमची निराशा ही परमेश्वराच्या नवीन मार्गदर्शनाची सुरुवात असेल. जेव्हा योजना कोलमडतात, स्वभावाने आपण योजना आखणारी असतो. आपण स्वप्ने पाहतो, वेळापत्रक बनवतो, कठोर परिश्रम करतो, पण मग वास्तव समोर येते. तुम्ही तुमच्या नोकरीसाठी सर्वस्व देता आणि तरीही तुम्हाला कामावरून काढून टाकले जाते. तुम्ही नात्यासाठी प्रार्थना करतात आणि तरीही समोरची व्यक्ती दुर्लक्ष करते किंवा तुमचे हृदय तोडते. तुम्ही महिने तयारी करता तरीही परीक्षेत नापास होता आणि यानंतर हे विचारणे स्वाभाविक आहे, परमेश्वरा तू कुठे आहेस? तू हे का थांबवले नाहीस? पण नीतिसूत्रे 16:9 मध्ये सांगितले नाही. त्यात असे म्हटले नाही की परमेश्वर आपल्या योजनांची हमी देतो. त्यात म्हटले आहे की तो आपली पावले निश्चित करतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचे जग कोसळत आहे असे तुम्हाला वाटते, तेव्हाही परमेश्वर मार्गदर्शन करत असतो. कधी कधी नाही ही शिक्षा नसते, ते संरक्षण असते. कधी कधी तो बंद दरवाजा परमेश्वराच्या दयेचे एक छुपे रूप असते. या कवितेचा संदेश असा आहे की जेव्हा आपल्या सर्व योजना एक एक करून नष्ट होतात आणि आपली स्वप्ने विखुरली जातात, तेव्हा आपले हृदय तुटते आणि आपल्याला वाटते की परमेश्वराने आपल्याला सोडून गेले आहे. पण खरं तर ती परमेश्वराने आपल्यासाठी केलेली एक नवीन सुरुवात असते. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मानले पाहिजे की आता आपल्या जीवनासाठीची परमेश्वराची योजना उलगडू लागेल आणि आपण आपल्या जीवनासाठीची परमेश्वराची योजना स्वीकारली पाहिजे आणि तिचे पालन केले पाहिजे, जेणेकरून हळूहळू आपल्याला जाणीव होईल ही आपल्या जीवनात घडणारी सर्वोत्तम गोष्ट आहे आणि आपण परमेश्वराची स्तुती करून त्याचे आभार मानू लागू. कारण आपल्या तुटलेल्या स्वप्नांची आणि अपूर्ण योजनांची निराशा आणि दुःख नाहीसे होईल आणि आपले जीवन समाधान व आनंदाने भरून जाईल. या बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझ्यावर विचार इतक्या लक्षपूर्वक, काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर लिहा किंवा तुमचे टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. माझ्याकडे माझे व्हॉट्सअप चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला बायबलमधील मजकुरावरील माझे सर्व व्हिडिओ, मानसोध्यात्मिक म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, माझ्या विचारांचे मजकूर आणि इतर लोकांचे व्हिडिओ आणि मजकूर मिळतील, जे मला आवडले आहेत आणि मी जे तुमच्यासाठी निवडले आहेत. म्हणजे व्हॉट्सअप चॅनलचे नाव आहे फादर पॅट्रिक एंडोर्ड लाईफ संपन्न जीवन. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता, https://worldofemotions.in. तिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक हे दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आणि चिंतन फेसबुकवर पाहू शकता. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फेशन करायचं असेल तर मला तुम्हाला मदत करायला आनंद वाटेल. आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना, हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर. आमेन. थँक्यू.